नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओत सेलिब्रिटी अँकर म्हणून जी व्यक्ती आली आहे ती हळूहळू सध्या स्वतःचं वेगळं अस्तित्व इंडस्ट्रीत निर्माण करते. घरातच नाटकाचं बाळकडू आणि विद्यापीठ असतानाही स्वतःच्या हिमतीवर धडपड करत आपला ठसा उमटवणारा हा अभिनेता आहे. मराठी नाटक सिनेमा करता करता हा पठ्य आता थेट बॉलिवूडमध्ये जाऊन धडकलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित सचिन अ बिलियन ड्रीम्स या सिनेमात मयुरेश महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे त्याचं ऑल द बेस्ट 2 हे नाटकही सध्या जोरात सुरू आहे. आपण बोलतोय हरहुन्नरी अभिनेता मयुरेश पेमबद्दल. मयुरेश, झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. तुझ्याकडून बरंच ऐकायचं, एक मोठा प्रोजेक्ट तुझ्या हातात आलेला आहे त्याविषयी आणि बरोबर अर्थातच ऑल द बेस्ट 2 विषयी सुद्धा. मात्र त्याआधी आज आपण बातम्यांनी सुरुवात करूया. हो. नीट परीक्षेचा ड्रेस कोडमध्ये बुरख्याला परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी परवानगी न दिल्यानं वाद झाला होता. मात्र तपासणीसाठी परीक्षा सुरू होण्याच्या आधी 2.5 तास येण्याची CBSE बोर्डनं सूचना दिल्या आहेत. नीट परीक्षेसाठी CBSEचा विशेष ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. मात्र फुल स्लीव्जना परवानगी देण्यात आली नाही आहे. शूज आणि सँडलऐवजी स्लीपर घालावी आणि फिक्या रंगाचे कपडे घालण्याची सूचना देण्यात आली आहे. यंदा नीट हे मे महिन्यात होणार आहे. गेल्या वर्षीपासून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अचानक सुरू करण्यात आलेल्या नीट परीक्षेची भीती विद्यार्थ्यांच्या मनात कायम असून बोर्डने आता परीक्षेसाठी ड्रेस कोड जारी केलाय. 50 वर्षांपूर्वी मुंबईत हे मोबाईल टॉवर नव्हते. मात्र कपडे गिरण्यांच्या उंच उंच चिमण्या होत्या. मोनोरेल नव्हती, मेट्रो ट्रेनही नव्हती, मात्र गिरणी कामगार होता. त्याच काळात मुंबईत एक वडापावची गाडी सुरू झाली आणि त्यातून आज वडापाव ही संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या खाद्य संस्कृतीची ओळख निर्माण झाली. जसे अमेरिकेत बर्गर, चीनमध्ये फ्राईड चिकन, सुशी ही जपानची खाद्य संस्कृती ओळखली जाते, तसेच वडापाव ही मुंबईची ओळख बनली आहे. या वडापावला आज 50 वर्ष पूर्ण होत असून मुंबईतील नामांकित वडेवाले आणि त्यांच्या खवयांचा लेखाजोखा हा खास सिरीजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. मुंबईत वडापाव म्हटलं की आपल्याला चटकन आठवतं तो कीर्ती कॉलेज जवळचा वडापाव. अतिशय चविष्ट आणि ताजा वडा आणि लज्जतदार चुरा हे कीर्ती वडाचं वैशिष्ट्य. अशोक ठाकूर या मराठी गिरणी कामगाराच्या मुलानं पोटाची खळगी भरण्यासाठी वयाच्या 18व्या वर्षी कीर्ती कॉलेजजवळ वडापावची गाडी टाकली आणि आज त्याची कीर्ती देश परदेशात पसरली. पाहूयात कीर्ती वडापावचे मालक अशोक ठाकूर यांचं संघर्षमय यशाची ही कहाणी. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका बसतोय तो पक्ष्यांना. म्हणूनच गोंदिया जिल्ह्यात एक स्वयंसेवी संस्था या पक्ष्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. या संस्थेनं शहरातील सुभाष उद्यानमध्ये पक्ष्यांसाठी पाणवठे तयार केलेत. नागपुरातील वाढत्या तापमानाने आणि महाराजबाग प्राणी संग्रहालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी गेला आहे. दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या काळविट्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.